नमस्कार विद्यार्थिनींनो, आपण आज सामाजिक समूहाच्या वर्गीकरणाचे निकष यावर आपण चर्चा करणार आहोत. सामाजिक समूहाचे वर्गीकरण हे पाहत असताना आपण कालच्या तासाला आपण सामाजिक समूहाच्या वर्गीकरणाचे जे काही निकष आहेत सात पैकी आपण काल निकष पाहिले होते. आपण थोडक्यात त्यावर आढावा आपण घेऊयात. त्यामध्ये पहिला आपण बघितले काल आकार. जॉर्ज सिमेल नावाच्या जर्मन समाजशास्त्रज्ञ आहे. जर्मनचा तो समाजशास्त्रज्ञ, त्यांनी आकारमानावरून दोन समूह सांगितले होते. एक आहे लहान समूह आणि दुसरा सांगितला होता त्याने मोठा समूह. म्हणजेच लहान समूहामध्ये आपण पाहतो की कुटुंब असेल किंवा एखाद्या कुटुंबासारख्या समूहाचा समावेश हा लहान समूहामध्ये होतो. तर मोठा जो समूह आहे, या मोठा समूह म्हणजे राज्य असेल, देश असेल, याचा समावेश होतो. दुसरं काल सांगितलं होतं व्यक्तिगत इच्छा. माणसाच्या इच्छेनुसार दोन प्रकार पडतात असे लेस्टर वॉर्ड व गिंडिग्ज या दोघा समाजशास्त्रज्ञांनी व्यक्तिगत इच्छेवरून दोन असे प्रकार त्यांनी सांगितलेले होते. दोन वर्गीकरण त्यांनी केलेले होते. दोन वर्गीकरणामध्ये पाहत असताना पहिले त्यांनी सांगितलं होतं की ऐच्छिक समूह आणि दुसरं सांगितलं होतं की अनिवार्य समूह. आता ऐच्छिक समूह म्हणजे कोणता? तर ऐच्छिक समूह म्हणजे आपल्याला इच्छा असेल तर त्या समूहाचे आपण सदस्य होऊ शकतो. उदाहरणार्थ त्याने असं आपल्याला म्हणता येईल की त्यामध्ये आपल्याला महिला मंडळ असेल, क्रिकेटचा क्लब असेल किंवा एखादी वादविवाद स्पर्धेच्या संदर्भात असेल किंवा राजकीय पक्ष असतील. आपल्याला इच्छा असेल तर आपण त्याची समूहामध्ये आपण सहभागी होऊ शकू, इच्छा नसेल तर नाही. परंतु दुसरा एक समूह त्यामध्ये सांगितला ऐच्छिक आणि दुसरा अनिवार्य समूह. आता अनिवार्य समूह म्हणजे काय? याला आपण कोणत्याही आपली इच्छा असो वा नसो, म्हणजे आपल्या इच्छेचा कधीही इथं गृहीत धरलं जात नाही, तर आपल्याला त्याचा सदस्य व्हावंच लागते. उदाहरणार्थ आपण आहे कुटुंब आहे, ज्या कुटुंबात जन्माला येतो त्या कुटुंबाचा आपण सदस्य होतो. वंश असेल, धर्म असेल, जात असेल, ही जी काही आपल्याला जन्मताच मिळणारे अनिवार्य असलेले एक समूह आहे आणि त्या समूहाचे आपण सदस्य होतो, म्हणून त्या समूहाला आपल्याला अनिवार्य समूह असे त्याला म्हटलं गेलं आहे. तिसरं सांगितलं होतं हितसंबंध. आता हितसंबंधावरून सुद्धा दोन समूह पडतात. एक आहे विशिष्ट हितसंबंधित समूह आणि दुसरा आहे समावेशक हितसंबंधित समूह. आता विशिष्ट हितसंबंधित समूह म्हणजे काय? जसं क्रिकेटचा क्लब असेल, संगीत सभा असेल, भजनी मंडळ असतील, हे काय विशिष्ट आपले हित डोळ्यासमोर ठेवून आपण त्याचा समूह झालेला असतो. तेवढा पुरता त्यांचा समूह आपण झालेला असतो. परंतु समावेशक हितसंबंधित समूह जो आहे तो व्यक्तीच्या हिताचा, संवर्धनाचा किंवा संरक्षणाचा याच्यावर पूर्णपणे भर दिला जातो. म्हणजे यामध्ये आपण पाहतो की याच्यामध्ये आपल्याला गाव असेल, शहर असेल किंवा राष्ट्र असेल, तर हे जे आहेत समूह आहे याच्या माध्यमातून व्यक्तीचं संपूर्ण जीवन हे सुरक्षित आणि संरक्षित करण्याचं किंवा संवर्धित करण्याचं काम या समावेशक हितसंबंधातून केलं जाते. त्यानंतर आपण चौथं काल पाहिलं होतं कालमर्यादा. कालमर्यादेवरून सुद्धा दोन समूह पडतात. एक समूह सांगला होता अस्थायी समूह आणि दुसरा सांगितला होता स्थायी समूह. अस्थायी समूह म्हणजे कोणता? की तात्पुरत्या स्वरूपात की काही वेळासाठी, काही 2 तासासाठी, 3 तासासाठी तयार झालेला समूह. जसं आपण पाहतो की एखादे आंदोलन असेल, एखादी मोर्चा असेल, झुंड असेल, झुंबड असेल, हे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. म्हणजे अति अल्प काळासाठी, कमी काळासाठी आपल्याला पाहायला मिळतात. त्याला आपण अस्थायी समूह असं म्हणतात. आणि स्थायी समूहामध्ये आपण पाहत असताना त्यामध्ये समुदाय असेल, कुटुंब असेल, वर्ग असेल, हे स्थायी समूहाचे उदाहरण आपल्याला घेता येऊ शकतात. असे आपण काल 4 पाहिले. आज आपण 5वं पाहणार आहोत ते म्हणजे संघटनेचे प्रमाण.
आता संघटनेचे प्रमाण म्हणजे काय बाबा, आता आपण याचं पाहत असताना संघटनेचे प्रमाण कोणत्याही सामाजिक समूहाच्या अस्तित्वासाठी, कोणत्याही सामाजिक समूहाचं अस्तित्वासाठी संघटन किंवा रचना आधीच किंवा ती असावी लागते. कारण कोणतंही आपण पाहतो की समाज असेल, त्या समाजाची रचना किंवा त्या समाजाचं संघटन असणं आवश्यक. जर समाजाचं संघटन किंवा रचना नसेल तर त्या समाजाचं अस्तित्व टिकून राहणं शक्य नाही. जर स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्या समाजामध्ये संघटन असणं आवश्यक आहे, त्याची योग्य पद्धतीची रचना असणं आवश्यक आहे. मग या संघटनेच्या प्रमाण व सर्वच म्हणजे सर्वच समूहात ठराविक असत नाही. आणि आपण पाहतो की प्रत्येक समूह घ्या किंवा आपण एक साधारण आपण म्हणतो की आदिवासी समूह घ्या, ग्रामीण समूह घ्या, शहरी समूह घ्या, आपण याचा विचार ज्यावेळेस करू तर सर्व समूह सारखेच असत नाही. त्या समूहामध्ये आपला खूप वेगळ्या पद्धतीचा फरक, त्याची राहणीमान, त्यांची संस्कृती, बोली भाषा याच्यामध्ये आपला फरक आपल्याला जाणवतो. मग या समूहाच्या संघटनेच्या प्रमाणावरून, या संघटनेच्या प्रमाणावरून आपल्याला दोन वर्गीकरण यामध्ये केले गेलेले आहेत. पहिला आहे संघटित समूह व दुसरा आहे बहुतांशी असंघटित समूह. असे दोन याचे वर्गीकरण, दोन भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आता ज्या समूहाची रचना किंवा संघटन सुव्यवस्थित असते व काटेकोरपणा असते, त्यामध्ये काटेकोरपणा, सुव्यवस्थितपणा, योग्य पद्धतीची रचना केलेली असते, त्या समूहातील सदस्यांना त्याची स्वतःची भूमिका, त्याचा दर्जा, त्याचे हक्क या संबंधी स्पष्टपणे असा करार केला जातो किंवा त्याचे दंडक त्याला घालून दिले जाते. ते नियम त्याच्यामध्ये त्याला पाळावे लागतात, ते नियम त्याच्यामध्ये आढळून येतात. जर असे नियम जर पाळले नाही तर त्या समूहामध्ये त्यांना ठेवलं जात नाही, त्या समूहातून बाहेर काढलं जाते. उदाहरणार्थ आपण पाहतो की महाविद्यालय असेल, कामगार संघटना असतील, कारखाना असेल, किंवा आपण एखादी म्हणतो की पक्ष असतील, किंवा पक्ष म्हणण्यापेक्षा एखादी मंडळ असेल, कुठलं क्रिकेट क्लब असेल, संगीत सभा असतील, असे काही मंडळ असतील आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये राहत असताना मनाला वाटेल त्या पद्धतीनं वर्तन करता येत नाही. जर कशाही पद्धतीचं मनाला वाटेल त्या पद्धतीनं जर तुम्ही वर्तन जर केलं तर तुम्हाला त्या समूहातून बाहेर काढलं जाते, त्या समूहात त्याला ठेवलं जात नाही. म्हणून त्या समूहाची जी काही रचना आहे, त्या समूहाचं जे संघटन आहे, हे त्यातल्या काय नियमावलीवर अवलंबून असते. सुव्यवस्थित अशा ज्या काटेकोर असलेल्या ज्या नियमावली आहेत त्या नियमावलीला अनुसरण असते. तुम्हाला बहाल केलेला दर्जा आणि त्या दर्जाला अनुसरून असलेली तुमची भूमिका, तुमचे हक्क या संबंधी तुम्हाला स्पष्ट असा तुमच्याशी करार केला जातो किंवा तुम्हाला त्या गोष्टीची माहिती असते. त्या पद्धतीनुसारच तुम्ही वर्तन करणं गरजेचं आहे. जर त्या पद्धतीने तुम्ही वर्तन जर केलं नाही तर तुम्हाला बाहेर काढलं जाते. याला म्हणायचं विशेष संघटित समूह. दुसरा जो आहे याच्या पूर्णपणे उलट आहे. ज्या समूहामध्ये संघटनेचं जे काही प्रमाण असेल, संघटनेची जी काही रचना असेल, अत्यंत अल्प स्वरूपाची असते. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे असं काटेकोरपणा किंवा गंभीर स्वरूपाचे एखादी तुम्हाला त्यामध्ये काटेकोरपणा किंवा करार जे आहे किंवा नियमावली आहे ते तुम्हाला तेवढी आपल्याला पाहायला मिळत नाही. काही कमी प्रमाणात, अल्प प्रमाणात पाहायला मिळते. आता उदाहरणार्थ आपण एखादी मोर्चा निघाला आहे, झुंड निघालेला आहे, आंदोलन निघालेलं आहे, जमाव आहे, एखाद्या असा वर्ग आहे, तर याच्यामध्ये आपल्याला बहुतांशी लोक जे आहेत असंघटित स्वरूपाचे पाहायला मिळतात. अनेक वेळा आपलं आंदोलन होत असताना आंदोलन चिघळलं गेलं जाते. आंदोलनात वेगळ्याच पद्धतीचं स्वरूप धारण केलं जाते. तोडफोड करणे, जाळपोळ करणे, म्हणजे याच्यामध्ये आपण हे पाहत असताना कोणीच कोणाच्या मनावर राहत नाही, कोणत्या नियमावलीचा ते अवलंब करत नाहीत किंवा नियमानुसार वागत नाहीत. तर याला आपण काय म्हणतो की बहुतांशी असंघटित समूह असं आपण त्यांना म्हणतो. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येणार आहे की संघटित स्वरूपाच्या
आणि असंघटित स्वरूप म्हणून विशेष संघटित समूह आणि दुसरं आपल्याला सांगितलं की बहुतांशी असंघटित समूह असं त्यांनी सांगितलेलं आहे. सहावं आहे व्यक्तिगत दृष्टिकोन. हे अमेरिकन समाजशास्त्रज्ञ विल्यम समनर यांनी व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनातून विल्यम समनर यांनी माहिती किंवा त्याने वर्गीकरण केलेलं आहे. व्यक्ती आपल्या समूहाकडे व्यक्ती ज्या समूहामध्ये माझा जन्म झाला आहे, ज्या समूहात माझी लहानाचं मोठे मी झालेलो आहोत, त्या समूहाकडे आणि ज्या म्हणजे मी एखाद्या जातीचा असेल तर मी त्या जातीकडे कसा पाहतो, किंवा मी एखाद्या गावात जन्माला आलो असेल त्या गावाकडे कसा पाहतो, आणि मी ज्या गावात जन्माला आलेलो नाही, जो माझा धर्म नाही, जो माझी जात नाही, त्याच्याकडे मी कसा पाहतो, या या भावनेतून म्हणजे आपले दोन भावना असतात, स्वतःचा असेल किंवा आपलं जवळचं असेल तर त्याला आपलेपणानं पाहतो. जसं आपण म्हणतो की आपलं ते बाबा आणि दुसऱ्याचं तो कार्ट, या स्वरूपात आपला दृष्टिकोन असतो. या भावनेतून व्यक्तिगत दृष्टिकोनातून दोन वर्गीकरण किंवा दोन भाग विल्यम समनर यांनी पाडलेले आहेत. त्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे, विल्यम समनर म्हणतात की अंतर्गत समूह आणि बहिर्गत समूह असे दोन प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. आता अंतर्गत समूह आणि बहिर्गत समूह, जे स्वतःचा समूह असतो, स्वतःचा धर्म असतो, स्वतःचं गाव असते, त्या गावाला आंतर समूह असं म्हणतात. त्या समूहाबद्दल आपुलकी, आपलेपणा, जवळीकता ही आपल्यामध्ये दिसून येते आणि त्याच्याविषयी असलेला आपल्याला अभिमान आहे, त्याविषयी आपल्याला असलेली आपुलकी आहे, ती आपल्याला त्याच्यामध्ये पाहावयास मिळते. परंतु जो बहिर्समूह आहे, या बहिर्समूह व्यक्ती दुराव्याची भावना, त्याचबरोबर त्याविषयी पाहत असताना की दुसऱ्या जातीकडे असेल, दुसऱ्याच्या धर्माकडे असेल, दुसऱ्या गावाकडे असेल, आपण पाहत असताना जरा एक माझं कसं श्रेष्ठ आहे आणि त्याचं कसं दुय्यम आहे, तो कसा दुय्यम स्वरूपाचा आहे, ही भावना आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेली पाहायला मिळते. माझं कुटुंब, माझी शाळा, माझे गाव, माझा देश, माझा धर्म, माझं असं आपण म्हणतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला आपुलकी, जिव्हाळा, स्वाभिमान, अभिमान आपल्याला पाहायला मिळतो. आणि दुसऱ्या समूहाकडे पाहत असताना परकेपणाने आपण त्याच्याकडे बघत असतो. त्याबद्दल आपल्याला सहानुभूती, जिव्हाळा, आपुलकी असत नाही, राहत नाही. ही दृष्टिकोन म्हणजे या माध्यमातून अंतर्गत समूह आणि दुसरा आपण म्हणतो बहिर्गत समूह, असे दोन समूहाचे प्रकार इथं आपल्याला विल्यम समनर यांनी सांगितलेले आहेत. आणि शेवटचा जो आहे तो म्हणजे संपर्क व निकटतेचे प्रमाण. समूहातील सदस्यांच्या परस्पर संबंध, समूहातील जे सदस्य असतात ते एकमेकाशी परस्पर संबंध आणि निकटता जास्त आहे की कमी आहे, जास्त स्वरूपात ठेवतो का कमी स्वरूपात ठेवतो, याच्या आधारे समूहाचे दोन प्रकार पडलेले आहेत. ते म्हणजे प्राथमिक समूह आणि दुसरा म्हणजे दुय्यम समूह. आता प्राथमिक समूह म्हणजे कोणतं, कुटुंब असेल. आता याच्यामध्ये आता प्राथमिक समूहातील सदस्यांमध्ये प्रत्यक्ष, प्राथमिक समूहात म्हणजे कुटुंब जे आहे ते आपण पाहतो की त्याच्यामध्ये सदस्य जे असतात त्या सदस्याचे प्रत्यक्ष समोरासमोरचे संबंध आणि अतिशय निकटतेचे संबंध निर्माण झालेले असतात, पाहावयास मिळतात. म्हणून अशा समूहातील सदस्यात आत्मीयता, परस्पराविषयी सहकार्याची भावना, त्याच्याविषयी आपलेपणा पाहावयास मिळतो. यामध्ये उदाहरण आपण पाहत असताना कुटुंब असेल, जीवलग स्नेही असतील, मित्र असतील, सोबती असतील, शेजारी असेल, माझा खेडा असेल, याच्यामध्ये आपल्याला प्राथमिक समूह पाहावयास मिळते. परंतु याच्या उलट आपण ज्यावेळेस पाहतो दुय्यम समूहाकडे पाहत असताना, दुय्यम समूहातील जे व्यक्ती असतात, सदस्य असतात, यांच्यामध्ये परस्पर संबंध किंवा समोरासमोरचे संबंध दिसत नाहीत किंवा आवश्यक सुद्धा असत नाहीत. उदाहरणार्थ आपण मोठं आपलं शहर घेऊ, सोलापूर शहर घेऊ, किंवा शहरात एखादी मोठ्या कामगार संघटना आपण घेऊ, राजकीय पक्ष घेऊ,
राष्ट्र घेऊ, हे दुय्यम समूहाची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. यांच्यामध्ये निकटता, जवळीकता, समोरासमोरपणा हे आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून याच्या माध्यमातून आपल्याला दोन जे काही भाग पाडले गेलेले आहेत ते म्हणजे प्राथमिक समूह आणि दुय्यम समूह. प्राथमिक समूह कशाला म्हणायचं आणि दुय्यम समूह कशाला म्हणायचं याचं आपण विश्लेषण जे आहे ते विस्तारित स्वरूपाचं आपल्याला पुढच्या आपण तासाला आपण पाहणार आहोतच. म्हणून अशा पद्धतीची एकूण सामाजिक समूहाच्या वर्गीकरणाचे निकष आपण इथं 7 निकष आपण इथं पाहिलेले आहेत. राहिला भाग आपण उद्याच्या तासाला पाहूयात. धन्यवाद.